संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय बनवायचं सुचत नाही आणि रोज-रोज तीच भाजी चपाती खाऊनसुद्धा खूप कंटाळा येतो. तर मग अशा वेळेस ही झटपट होणारी आणि चवीलासुद्धा भन्नाट आणि हाय प्रोटीन दाल ढोकली नक्की ट्राय करा. करायला तर सोपी आहेच, चवीला एवढी भन्नाट लागते की आता घरातील तुम्हाला आठवड्यातून 4 वेळेस ही दाल ढोकली करायला लावतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. प्रोटीनने भरपूर अशी ही गुजराती डाळ ढोकली आपण करणार आहोत. त्यासाठी एका वाटीने 1 वाटी चना डाळ, 1 वाटी मसूर डाळ, 1 वाटी मूग डाळ व 1 वाटी तूर डाळ अशा डाळी घेतल्या आहेत आणि ह्या सर्व डाळी मी या छोट्या वाटीने घेतलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमची एखादी आवडीची डाळ अजून ॲड करू शकता किंवा एखादी डाळ आवडत नसेल तर स्किप करू शकता. आता भरपूर पाणी टाकायचं आणि डाळी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या. डाळी स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी काढून टाकलं. आता डाळ शिजण्यासाठी यामध्ये भरपूर पाणी टाकायचं. पाव चमचा हळद आणि थोडंसं तेल टाकूया आणि कुकरचं झाकण बंद करून मीडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या सर्व डाळी एकदम छान अशा शिजतील. डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तर त्यासाठी मोठ्या ताटामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घातला आहे, 1 चमचा धने जिरे पूड आणि थोडंसं तेल घालायचं. तेल घातल्यामुळे काय होतं, आपली जी ढोकळी आहे ना ती खाताना छान मऊ लागते, एकदम कडक किंवा घट्ट लागत नाही. आता सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी टाकून थोडंसं घट्टसर असं पीठ मळायचं. चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं, खूप जास्त घट्टसुद्धा नाही किंवा चपातीला मळतो तसं सैलसरसुद्धा नाही. तर बघा, अशा पद्धतीचं थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घेतलं आहे. एकदम घट्ट नाही किंवा एकदम सैल नाही. झाकण ठेवून 10 मिनिटे पीठ मुरू देऊया. तोपर्यंत बघा, मीडियम गॅसवरती कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकरची पूर्ण वाफ निघून गेली. डाळ छान शिजली आहे. रवीने डाळ अशा पद्धतीने घोटून घ्यायची आहे, कारण आपण यामध्ये चण्याची डाळ घातली आहे ना, ती थोडीशी हे राहते, त्यामुळे रवीने घोटून घेणे आवश्यक आहे. तर बघा, मस्त प्लेन अशी डाळ झालेली आहे. आता खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आले व 3 ते 4 हिरवी मिरची टाकायची आणि छान असा ठेचा करून घ्यायचा. तर आले, लसूण, हिरवी मिरचीचा अशा पद्धतीचा ठेचा करून घेतला. आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. थोडासा हिंग घातला आहे आणि तयार केलेला ठेचा घालायचा. ठेचा घातल्यानंतर थोडासा कढीपत्ता आपण यामध्ये टाकणार आहोत आणि सगळं साहित्य व्यवस्थित असं परतून घ्यायचं. सगळं साहित्य छान असं परतून घेतलेलं आहे. तर आता एक टोमॅटो इथे छान बारीक असा कापून घेतला, तो टाकूया. त्यानंतर पाव चमचा हळद आणि 1 चमचा धने जिरे पूड घातली आहे. सगळं साहित्य मिक्स करायचं आणि टोमॅटोला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता आपण यामध्ये हिरवी मिरची वापरली आहे, त्यामुळे लाल तिखट नाही टाकलेलं. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घेतला. नंतर घोटून घेतलेली डाळ टाकायची, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. थोडीशी पातळसर अशी डाळ करून घ्यायची आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे, थोडासा चिंचेचा कोळ व थोडासा गूळ घालायचा. चिंचेचा कोळ व गूळ घातल्यामुळे डाळ ढोकलीला खूप छान चव येते, पण तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल. अशा पद्धतीची पातळसर अशी डाळ करून घेतली. आता डाळीला मस्त दणदणीत अशी उकळी काढूया. तोपर्यंत आपण ढोकली करून घेणार आहोत. बघा, आपलं पीठसुद्धा व्यवस्थित असं मुरलं आहे. तर आपण चपातीला घेतो त्या पद्धतीने याचा एक पिठाचा गोळा घ्यायचा. गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये हा पिठाचा गोळा घोळून घ्यायचा व याची चपाती लाटून घ्यायची. रेग्युलर जशी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर अशी चपाती लाटून घेतलेली आहे. खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही. बघू शकता, अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची. आता ढोकली कट करण्यासाठी तुम्ही सुरीने किंवा चाकूने, पिझ्झा कटरने करू शकता किंवा अशा पद्धतीने एखादा छोटा ग्लास किंवा छोटी वाटी घेऊनसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने ढोकल्या इथे मी कट करून घेतल्या. अशाच पद्धतीने बाकीच्या पिठाच्या ढोकल्या कट करून घ्यायच्या. त्यानंतर डाळीला मस्त अशी उकळी आली की तयार केलेल्या ज्या ढोकल्या आहेत त्या डाळीमध्ये टाकायच्या आहेत. लक्षात ठेवा, डाळीला मस्त दणदणीत उकळी आली की तरच यामध्ये तयार केलेली पिठाची ढोकली टाकायची आहे आणि मीडियम गॅसवर एक 6 ते 7 मिनिटे आता हे डाळ ढोकली आपण शिजवून घेऊया.
तर मीडियम गॅसवर साधारण 7-8 मिनिटे डाळ ढोकली शिजवून घेतली. बघा ढोकली शिजल्यानंतर याचा रंगसुद्धा बदलतो, याचा मस्त असा घमघमाट येतो. तर आपली डाळ ढोकली मस्त अशी शिजलेली आहे. गॅस बंद करूया. सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. तर इथे तयार आहे आपली चवीलासुद्धा खूप भन्नाट आणि अतिशय पौष्टिक अशी गरमागरम डाळ ढोकली. ही डाळ ढोकली तुम्ही घरी नक्की ट्राय करा. कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. पावसाळ्याच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या जेवणात मस्त गरमागरम डाळ ढोकली, वरून साजूक तुपाची धार, वाह क्या बात है. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.